आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला पुढचा पार्ट जो खूप महत्त्वाचा आहे आणि तो पार्ट आहे मॅक्सिमा आणि मिनिमा. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला की एखादं फंक्शन दिलेलं असतं, त्या फंक्शनचं आपल्याला त्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू अशी फाइंड करायची असते. बरं, प्रत्येक वेळी या दोन व्हॅल्यू मिळतीलच असं काही नाहीये. काही एक्झाम्पलमध्ये किंवा काही फंक्शनमध्ये काय होतं की फक्त मॅक्सिमम व्हॅल्यू मिळणार आहे किंवा काही एक्झाम्पलमध्ये फक्त मिनिमम व्हॅल्यू. थोडक्यात काय तर त्या फंक्शनच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज पण फाइंड करायच्या. लक्षात घ्या, एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजेच काय तर टोकाच्या व्हॅल्यू, एक तर मॅक्सिमम नाही तर मिनिमम असं. ठीक आहे, मग याच्यासाठी स्टेप्स आहेत लक्षात घ्या आणि त्या स्टेप्स मी पहिल्यांदा सांगणार आहे तुम्हाला. स्टेप्स कशा आहेत बघा. तर तुम्हाला फंक्शन दिलं जातं एक, ठीक आहे, जसं की तो y इक्वल्स टू दिलाय, शक्यतो f ऑफ x इक्वल्स टू देतात फंक्शन देताना ते. आता इथं y इक्वल्स टू दिलाय, काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, आता स्टेप्स काय आहेत बघा, समजून घ्या आणि या स्टेप्सच फॉलो करायच्या तुम्हाला, ह्याच्या बाहेर काही करायचं नाहीये. फंक्शन दिलं जातं, फंक्शन दिल्यानंतर तुम्हाला त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, सिंगल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय करणार तुम्ही f डॅश x म्हणूयात आपण, डॅशचा अर्थ काय सिंगल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, f डॅश x काढल्यानंतर डबल डॅश x काढा म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, फंक्शन सिंगल डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह काढून झालं की त्यानंतर आता त्या फंक्शनचा सिंगल डेरिव्हेटिव्हला 0 इक्वेट करायचं. या फंक्शनच्या सिंगल डेरिव्हेटिव्हला 0 इक्वेट करायचं. आता 0 इक्वेट केल्यानंतर एक तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. ठीक आहे, त्याच्यापासून तुम्हाला कदाचित 2 व्हॅल्यू मिळतील किंवा 1 व्हॅल्यू मिळेल. लक्षात घ्या, असं काय नाही की प्रत्येक वेळी क्वाड्रॅटिकच इक्वेशन मिळू शकतं. ठीक आहे, किंवा असंही काय नाहीये की हे जे काय सिंगल डेरिव्हेटिव्हला आपण 0 इक्वेट केलंय त्याच्यापासून 2च व्हॅल्यू मिळतील, पण मॅक्सिमम मिळतात. लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे याच्यापासून तुम्हाला x1 मिळणार आहे आणि इकडे काय मिळणार x2. ठीक आहे, ह्या 2 व्हॅल्यू मिळाल्यानंतर ह्या दोन्ही पण व्हॅल्यू 1 बाय 1 एक एक करून आपण कशात पुट करणार आहे, डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायच्या. पहिल्यांदा ही व्हॅल्यू पुट करा, नंतर ही व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, एकदा ही व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये पुट केली आणि जर डबल डेरिव्हेटिव्हचा आन्सर, ठीक आहे, x1 ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर डबल डेरिव्हेटिव्हचा आन्सर जर पॉझिटिव्ह आलं, आन्सर पॉझिटिव्ह आलं, तर तुमचं जे काय फंक्शन असणार आहे ते असणार आहे मिनिमम. फंक्शन मिनिमम आहे, व्हॅल्यू मिनिमम नाहीये, फंक्शन आहे. लक्षात घ्या, मिनिमम. तसंच जर तुम्ही सपोज x2 डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केला आणि त्याची जर व्हॅल्यू आली निगेटिव्ह, काय व्हॅल्यू आली निगेटिव्ह, तर ते फंक्शन असणार आहे मॅक्सिमम. ते कुठलं फंक्शन असणार आहे, मॅक्सिमम. म्हणजे x1 पुट केल्यानंतर मिनिमम आली, x2 पुट केल्यानंतर मॅक्सिमम आली. बरं, असं काय नाही, हे चेंज होऊ शकतं. ठीक आहे, आता हे झालं फंक्शन आपल्याला मिळालं की मॅक्सिमम फंक्शन मिळालं, मिनिमम फंक्शन मिळालं. आता याच दोन्ही पण व्हॅल्यू तुम्हाला इथं एकदा फंक्शन लक्षात आलं की कुठलं मॅक्सिमम आहे कुठलं मिनिमम आहे, पण त्याच व्हॅल्यू जर तुम्ही लास्टला काय करणार बघा की हे जे काय x1 आहे हे जे काय x2 आहे त्या दोन्ही पण व्हॅल्यू लास्टला तुम्हाला मेन फंक्शन मध्ये पुट करायचे असतात. दोन्ही पण व्हॅल्यू कशात पुट करायचे असतात, मेन फंक्शन मध्ये. मग सपोज x1 जर जे काय व्हॅल्यू पुट केल्यानंतर फंक्शन जर मिनिमम आले असेल, ठीक आहे, तर तीच व्हॅल्यू जर तुम्ही मेन फंक्शन मध्ये पुट केली आणि त्याच्यापासून जे काय आन्सर येईल ती पण व्हॅल्यू कशी असणार आहे, मिनिममच असणार आहे. आणि x2 ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये जर फंक्शन तुमचं मॅक्सिमम आला असेल, निगेटिव्ह आन्सर आला असेल म्हणजे फंक्शन मॅक्सिमम आहे. फंक्शन जर मॅक्सिमम आला असेल तर हीच व्हॅल्यू x2 ची पुन्हा आपण मेन फंक्शन मध्ये पुट करणार आणि तिथं तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे जवळपास स्टेप्स लक्षात आल्यात. आता या स्टेप्स प्रमाणे 1 बाय 1 आपण एक्झाम्पल सोडूयात. बघा, समजून घ्या. बरं, काय सांगा, फंक्शन झाल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग बघा, आता फंक्शन झालंय, त्या फंक्शनचा आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय सांगा की याचं डेरिव्हेटिव्ह काढलं पाहिजे. सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx इक्वल्स टू 5x³ डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 15x² प्लस 4x मायनस 3. हे झालं सिंगल डेरिव्हेटिव्ह. सिंगल डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर काय काढायचं आपल्याला, डबल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे पुन्हा याचं डबल डेरिव्हेटिव्ह काढताना काय होणार आहे, मग d² अपॉन dx² इक्वल्स टू इथं काय येणार सांगा, 30x प्लस 4. हे झालं डबल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, डबल डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर आता काय करणार आपण की सिंगल डेरिव्हेटिव्हला 0 इक्वेट करायचं. ठीक आहे, म्हणजे आता जर सिंगल डेरिव्हेटिव्हला तुम्ही 0 इक्वेट केलं म्हणजे काय की dy बाय dx इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता या स्टेप्स आहेत लक्षात घ्या, त्या लक्षातच ठेवायच्यात आपल्याला. मग dy बाय dx इक्वल्स टू 0 जर केलं आपण तर काय येणार सांगा, इथं असं येणार आहे 15x² प्लस 4x मायनस 3 इक्वल्स टू 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल आणि त्याच्यापासून एक्स्ट्रा किती व्हॅल्यू मिळतील, 2. म्हणजे आता इथं बघा, मी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो. काय सांगा, 15x². ठीक आहे, आता 15 3 चा -45
बरोबर. -45 फॅक्टर करायची की त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, म्हणजे त्यांच्याचा डिफरन्स किती आला पाहिजे 4. मग ते कसं करणार तुम्ही, तर जर बघितलं तर 9 5 चा 45, बरोबर. म्हणजे इथं काय येणार आहे +9 -5, बरोबर आहे. म्हणजे इथं पण कसं करणार 15x² -5x + 9x -3 = 0. ठीक आहे. आता एक समजून घ्या, हे इक्वल टू 0 झाल्यानंतर तर एक्सची व्हॅल्यू काढायच्यात, म्हणजे या दोघांच्या मधून आपण 5x कॉमन काढूयात. आज शिल्लक राहिलं 3x - 1 प्लस याच्यातून तुम्ही 3 कॉमन काढा, आज शिल्लक राहिलं 3x - 1 = 0. मग एका ब्रॅकेटमध्ये येणार इथं 5x + 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे 3x - 1 = 0. हे लक्षात आलं. ठीक आहे. आता याच्यानंतर एक्सच्या व्हॅल्यू कशा मिळते सांगा बरं. एक्सच्या व्हॅल्यू काय काय मिळणार तुम्हाला, तर बघा या ब्रॅकेटवरून एक्सची एक व्हॅल्यू मिळेल तुम्हाला -3/5, बरोबर आहे. आणि ऑर करून लिहितो, एक्सची अजून एक व्हॅल्यू मिळणार +1/3. काय मिळणार आहे +1/3. म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला. म्हणजे कुठपर्यंत आलोय आपण, इथपर्यंत आलोय. लक्षात घ्या, एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्यात. आता यातल्या दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला कशात पुट करायच्यात, डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायच्यात, पण 1 बाय 1 करायच्यात ॲट ए टाइम नाही. म्हणजे बघा आता लिहिताना मी कसं लिहितोय की ॲट x = -3/5. ठीक आहे. ॲट x = -3/5 ही जर व्हॅल्यू मी कशात पुट केली, डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केली, तर काय येणार बघा की d²y/dx² = काय येणार सांगा 30 × -3/5 + 4, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा इथं जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन केलं तर इथं 6 येणार आहे, 6 3 = 18, म्हणजे इथे किती येणार आहे -18 येणार इथं +4, बरोबर आहे. बघा बरं इथं व्यवस्थित लक्षात येते का तुम्हाला की इथं -3/5 आलं, इथं 1/3 आलं. एक्सची व्हॅल्यू -3/5, ती व्हॅल्यू एक्सची इथं पुट केली आपण. ठीक आहे. 5 ने डिवाइड केला, 5 6 = 30, बरोबर. आता इथं 6 × 3 18 आलं, -18 + 4 किती येणार सांगा इथं -14. -14 आलं याचा अर्थ हे फंक्शन मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे. बघा जर आन्सर x2 ची व्हॅल्यू किंवा x1 ची व्हॅल्यू, ठीक आहे. आता इथं असं कन्सिडर करू नका x2 x1, ठीक आहे. आता पहिली व्हॅल्यू x ची व्हॅल्यू पुट केली आपण, ती पुट केल्यानंतर आन्सर काय आलं निगेटिव्ह. आणि जर आन्सर निगेटिव्ह येत असेल डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केल्यानंतर ते फंक्शन कसलं असतं मॅक्सिमम असतं. ठीक आहे. म्हणजे आता इथं काय लिहिणार आपण, देअरफॉर ॲट x = -3/5 गिवन फंक्शन इज मॅक्सिमम. ठीक आहे. हे इथपर्यंत लक्षात आलं. आता इथं या स्टेप नंतरच तुम्ही मॅक्सिमम व्हॅल्यू पण फाइंड करू शकता. कशी, तर ही जी काय व्हॅल्यू आहे -3/5 ती मेन फंक्शन मध्ये पुट करू शकतो. पण मी काय करतो आता या स्टेप नंतर मी काय करतो, ॲट x = 1/3 ही व्हॅल्यू घेतो. ठीक आहे. x = 1/3 ही व्हॅल्यू घेतली तर काय येणार सांगा की ही व्हॅल्यू पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायचे. ठीक आहे. बरं आपण जी आता मेथड वापरतोय ती आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. कुठली आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. 2 मेथड आहेत, एक तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट नाहीतर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आपण डायरेक्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेणार आहे कारण ही सोपी मेथड आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता इथं काय येणार बघा, तर x = 1/3 डबल डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे काय येणार सांगा इथं की d²y/dx² = 30 × 1/3 + 4, म्हणजे इथे येणार आहे 10 10 + 4 14, पण पॉझिटिव्ह मध्ये आलं, लक्षात घ्या. काय आलं सांगा पॉझिटिव्ह मध्ये. मग पॉझिटिव्ह मध्ये येत असेल तर देअरफॉर पॉझिटिव्ह येत असेल तर काय सांगितलंय ॲट x = 1/3. ठीक आहे. गिवन फंक्शन इज मिनिमम. कसं असं सांगा फंक्शन ते मिनिमम असतं. बघा बरं, पॉझिटिव्ह आन्सर आलं तर फंक्शन मिनिमम, निगेटिव्ह आन्सर आलं तर फंक्शन मॅक्सिमम. बरं हा चार्ट आहे तो लक्षात आला पूर्णपणे, 1 बाय 1 आपण स्टेप केलेले आहेत. ठीक आहे. आता हा तुम्ही एक्झाम्पल सोडवले की हा चार्ट पूर्णपणे लक्षात राहतोच, काय प्रॉब्लेम येत नाही. पण थोडक्यात लक्षात ठेवायचा असेल तर आपण या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. आता हा चार्ट मी पुसून टाकणार आहे, लक्षात घ्या. याच्या पुढे आपल्याला 2 स्टेप राहिलेल्या आहेत ज्या फाइंड करायच्यात. त्या अशा स्टेप्स आहेत की तुम्हाला मॅक्सिमम फंक्शन आणि मिनिमम फंक्शन लक्षात आलंय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता व्हॅल्यू फाइंड करायच्यात. आता 2 क्वेश्चन असतात, लक्षात घ्या. एक तर तुम्हाला असं विचारतील की फाइंड मॅक्सिमम व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू असं विचारतील, किंवा असंही विचारू शकतात फाइंड मॅक्सिमम फंक्शन आणि मिनिमम फंक्शन. ज्या वेळेस ते तुम्हाला मॅक्सिमम फंक्शन आणि मिनिमम फंक्शन विचारतात त्यावेळेस इथपर्यंत जरी सोडवलं तरी सफिशियंट आहे.
कधी? ज्यावेळेस ते मॅक्सिमम अँड मिनिमम फंक्शन विचारतात त्यावेळेस. पण ज्यावेळेस तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू विचारणार आहे त्यावेळेस याच्या पुढच्या स्टेप्स फॉलो करायच्यात. काय स्टेप्स आहेत त्या? मग बघा, एक तर लक्षात आलंय तुम्हाला की ऍट x इक्वल्स टू -3/5 ला फंक्शन मॅक्सिमम आहे, बरोबर आहे. मग मॅक्सिमम व्हॅल्यू लिहितो इथं, देअरफॉर मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट x इक्वल्स टू -3/5. मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट x इक्वल्स टू -3/5 फाइंड करण्यासाठी मला काय लिहिलं पाहिजे? तर y इक्वल्स टू 5x³ प्लस 2x² मायनस 3x आहे तसं फंक्शन लिहून घेतलं, काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आता यानंतर त्या फंक्शन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला x दिसतंय तिथं -3/5 पुट केलं पाहिजे. म्हणजे असं येणार y इक्वल्स टू 5 इंटू काय सांगा, -3/5 चा क्यूब प्लस 2 इंटू -3/5 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू -3/5. ओके. मग बघा y इक्वल्स टू काय येणार आहे? तर -5 इंटू 27/25. हे मायनस कुठं आलं कळलं ना? कारण क्यूब हा निगेटिव्ह असणार आहे, म्हणजे निगेटिव्ह राहणार आहे. ठीक आहे. आणि 3 चा क्यूब आणि 5 चा क्यूब केला, सॉरी 125. ठीक आहे. यानंतर आता इथं काय येणार बघा, प्लस 2 इंटू 3 चा स्क्वेअर 9 आणि 5 चा 25. पॉझिटिव्ह मध्ये येणार, ते निगेटिव्ह मध्ये येणार आहे का? नाही. आता त्यानंतर -3 इंटू -3 किती येणार आहे? +9/5. बरोबर आहे, +9/5. आता याच्या पुढे कॅल्क्युलेशनचा पार्ट कसा आहे बघा बरं, की इथं y इक्वल्स टू -27/25. कसं आलं 25 खाली? तर 5 ने 125 ला आपण डिवाइड केलं. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह साईन तसंच राहिलं तिथं. आता पुढं प्लस, आता 2 ने 25 ला डिवाइड होऊ शकत नाही, मग 9 चा 18 डिवायडेड बाय 25 प्लस, आता इथं मात्र काय सांगा, 9/5 आहे ना, मग डिनॉमिनेटर आपण सेम करू शकतो. कसा करणार सेम? तर न्यूमरेटर मध्ये पण 5 ने मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटर मध्ये पण 5 ने, म्हणजे 5 5 25, डिनॉमिनेटर सेम झाला. ठीक आहे. मग ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला इझिली करता येऊ शकतं. मग आता इथं कसं करणार बघा तुम्ही, की जर वरती 5 ने मल्टिप्लाय केलं तर 9 5 चा 45 अपॉन खाली 25 येणार आहे. मग आता इथं बघा y इक्वल्स टू -27 प्लस 18 किती येणार आहे? तर इथं जर बघितलं आपण तर इथं येत आहे -9, बरोबर आहे. आणि -9 प्लस 45 36 येणार आहे. -9 प्लस 45 काय येणार आहे? 36/25. ही आली मॅक्सिमम व्हॅल्यू. आता 36/25 म्हणजे काय लिहिणार होता, की मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट x इक्वल्स टू -3/5. ठीक आहे. इज y किती सांगा, 36/25 असं लिहू शकता तुम्ही. बरं, हे झालं आता मॅक्सिमम व्हॅल्यू साठी. आता मिनिमम व्हॅल्यू साठी म्हणजे देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू ऍट x इक्वल्स टू, मिनिमम व्हॅल्यू ऍट x इक्वल्स टू 1/3. बरोबर आहे ना, मिनिमम. ठीक आहे. कारण ऍट x इक्वल्स टू 1/3 ला फंक्शन मिनिमम आलंय तुमचं. ज्या एक्सच्या व्हॅल्यूला फंक्शन मिनिमम आले ती व्हॅल्यू आपण घेणार आहे, लक्षात घ्या मिनिमम साठी. बरं, ही मिनिमम व्हॅल्यू आहे का? नाही, ही मिनिमम व्हॅल्यू नाहीये. मिनिमम व्हॅल्यू आता फाइंड करायची आपल्याला. मग कशी करणार बघा इथं, तर y इक्वल्स टू किंवा ऍट 1/3 लिहितो. y इक्वल्स टू पुन्हा 5x³ प्लस 2x² मायनस 3x. y इक्वल्स टू 5 इंटू 1/27 लिहू का डायरेक्ट, कारण 1 चा क्यूब 1, 3 चा क्यूब 27. ठीक आहे. 27 प्लस 2 इंटू 1/9 मायनस 3/3 म्हणजे थोडक्यात इथं -1 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं काय येणार, y इक्वल्स टू हे जे काय आन्सर आहे ते तुम्ही सिम्प्लिफाय करून सोडवा. मग आता इथं डिनॉमिनेटर तुम्ही 27 करू शकता, 3 ने मल्टिप्लाय 3 ने डिवाइड करून. त्यानंतर मग क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करा. तुम्हाला कुठली व्हॅल्यू मिळणार, तिथं मिनिमम व्हॅल्यू मिळणार आहे. लक्षात आलंय? म्हणजे बघा पूर्ण एक्झाम्पल, आता एक्झाम्पल मोठ्या लक्षात घ्या, हे 3 ते 4 मार्कचं एक्झाम्पल आहे, छोटं नाहीये. बरं, हेच एक्झाम्पल तुम्हाला इंजिनिअरिंग साठी सुद्धा आहे. म्हणजे फक्त 12thला नाही तर तुम्हाला डिग्रीच्या पहिल्या वर्षीच्या M1 म्हणून असा सब्जेक्ट आहे मॅथ्सचा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. आणि आहे त्या स्टेप्स आहेत, वेगळं काय नाहीये. त्यासाठी काय करायचं तुम्हाला, हे व्यवस्थित लक्षात ठेवायच्या स्टेप्स कशा आहेत? फंक्शन झाले की त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह, सिंगल डेरिव्हेटिव्हला 0 बरोबर इक्वेट करायचं. त्याच्यापासून एक्सचे एक नाही तर 2 अशा दोघांपैकी काहीतरी एक व्हॅल्यू मिळतील, लक्षात घ्या. प्रत्येक वेळी 2 मिळतील असंच काय नाही, लक्षात घ्या, किंवा असा कुठला रूल नाहीये. ठीक आहे. मग आता त्यानंतर त्या व्हॅल्यू पुट करून तुम्हाला फायनल कसं सोडवायचं हे लक्षात आलंय. मग एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या सगळं पूर्णपणे. ठीक आहे. त्यानंतर आता अजून एक एक्झाम्पल बघूयात, तिथं मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू कशी फाइंड करायची लक्षात येईल आपल्याला.
आता सेकंड एक्झाम्पल बघा काय. आता दुसरं एक्झाम्पल हे कसं आहे तर समजून घ्या. फंक्शन दिले एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स लॉग एक्स. इथं पण आपल्याला मॅक्सिमम और मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता एक समजून घ्या. फंक्शन आहे एक्स लॉग एक्स. ठीक आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना कसं काढणार मग एफ डॅश एक्स इक्वल्स टू एक्स लॉग एक्स मध्ये प्रोडक्ट रूल वापरावा लागेल आपल्याला. म्हणजे कसं येणार बघा तो रूल. तर तो असा येणार आहे. पहिली टर्म तशीच लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस त्यानंतर काय सांगा लॉग एक्स तसंच आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे थोडक्यात इथं असं येणार एक्स ला एक्स कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स. हे झालं एफ डॅश एक्स म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्ह. आता याचं डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. म्हणजे एफ डबल डॅश एक्स म्हणजे ते असं येणार आहे 1 अपॉन एक्स फक्त. सोपं आहे कारण 1चं डेरिव्हेटिव्ह 0 लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. आता सिंगल डेरिव्हेटिव्हला 0 शी इक्वेट करायचं. म्हणजे कसं करणार तुम्ही तर एफ डॅश एक्स इक्वल्स टू 0. एफ डॅश एक्स इक्वल्स टू 0 चा अर्थ 1 प्लस लॉग एक्स इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता 1 ते पॉझिटिव्ह आहे ते पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे निगेटिव्ह. आता ह्या स्टेप समजून घ्या 1 बाय 1 समजून घ्या. लॉग एक्स इक्वल्स टू -1. ठीक आहे. एक लक्षात घ्या प्रॉपर्टी एक अशी आहे की लॉग एक्स इक्वल्स टू मी 1 ला रिप्लेस करून मी काय करू शकतो की मायनस लॉग ई लिहू शकतो. कारण लॉग ई ची व्हॅल्यू असते 1. लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी आहे लॉगरिथम मधली. लॉग ई ची व्हॅल्यू किती 1. बरं पुढे काय आहे मायनस साइन आहे. आता 1 ला आपण लॉग इन रिप्लेस केल्यानंतर लॉग एक्स इक्वल्स टू जर मला लॉगला लॉग कॅन्सल करायचा असेल कारण एक्स काढायचा याचा अर्थ काय की हा लॉग कॅन्सल झाला पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. एक्स काढायचा याचा अर्थ असा की हा जो मायनस आहे साइन ठीक आहे तर आहे ऍक्च्युली -1च. मग हे आपण वरती घेऊन जाणार आहे. म्हणजे काय होणार सांगा इथं लॉग ई रेस टू -1. लॉगच्या प्रॉपर्टीनुसार ती टर्म आपण वरती नेऊ शकतो. ठीक आहे. आता ह्या स्टेप नंतर मग ह्या एक्स लॉगला लॉग कॅन्सल होऊ शकतो. म्हणजे एक्स इक्वल्स टू काय आलं ई रेस टू -1. याचाच अर्थ एक्स इक्वल्स टू मी असं लिहू शकतो 1 अपॉन ई. बरोबर आहे. आपण या स्टेपला असं पण करू शकलो असतो की जर इथं लॉग टू द बेस ई ऑफ एक्स आहे तर या लॉगचा पलीकडे गेल्यानंतर ई होतो म्हणजे ई रेस टू -1 या स्टेपला असं पण करू शकलो असतो. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही दोन्ही साईडला लॉग ई घेऊन पण सोडवू शकता किंवा डायरेक्ट ई रेस टू -1 घेऊन पण सोडवू शकता. ठीक आहे. त्यानंतर एक्स इक्वल्स टू 1 अपॉन आलं. आता ही जी काय एक्सची व्हॅल्यू आहे ती एकच व्हॅल्यू मिळाली. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की एक्सच्या प्रत्येक वेळेस 2 व्हॅल्यू मिळतील असं काही नाहीये. कदाचित कधीही एकही मिळू शकते. त्यातलं हे एक एक्झाम्पल आहे. मग आता ही जी काय व्हॅल्यू मिळाली ती व्हॅल्यू आपण कशात पुट करणार आहे डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करणार. मग पुट लिहूयात आपण एक्स इक्वल्स टू 1 अपॉन ई इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. मग आता एक समजून घ्या की एक्स इक्वल्स टू 1 अपॉन ई आलं. मग आता ही व्हॅल्यू पुट करताना एफ डबल डॅश एक्स काय सांगा 1 अपॉन ई आहे सॉरी 1 अपॉन एक्स आहे. बरोबर आहे. मग एक्स ला रिप्लेस करायचं 1 अपॉन ई न याचा अर्थ एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू 1 अपॉन 1 बाय ई. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर असतो. ऍक्च्युअली ही व्हॅल्यू काय झाली ई आणि ई ची पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे लक्षात घ्या 2 पॉईंट समथिंग काहीतरी. म्हणजे आपण जे म्हणतो ना की एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन म्हणजे पॉझिटिव्ह आली तर मिनिमम ठीक आहे निगेटिव्ह आली तर मॅक्सिमम. हे ऍक्च्युअली मेन कन्सेप्ट काय तर ई ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 चा अर्थ पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 0 चा अर्थ निगेटिव्ह. ठीक आहे. मग तुम्हाला फक्त कंडिशन लिहिताना कशी लिहू शकता तुम्ही की ई इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे गिवन फंक्शन इज देअरफॉर ऍट एक्स इक्वल्स टू 1 अपॉन ई गिवन फंक्शन इज मिनिमम म्हणू शकता तुम्ही याला कारण ई ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे म्हणजे पॉझिटिव्ह थोडक्यात. ठीक आहे. आता मिनिमम फंक्शन आहे हे लक्षात आलं. एकच व्हॅल्यू आहे म्हणजे व्हॅल्यू पण आपल्याला मिनिममच मिळणार आहे. बरोबर आहे का. मग ऍट एक्स इक्वल्स टू 1 अपॉन ई ठीक आहे मिनिमम व्हॅल्यू इज. मग आता काय सांगा फंक्शन आपलं मेन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स लॉग एक्स आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय येणार आहे की एफ ऑफ 1 अपॉन ई इक्वल्स टू 1 अपॉन ई लॉग. ठीक आहे. इथे काय येणार आहे इथं पण 1 अपॉन ई येणार आहे. एक्स ची व्हॅल्यू 1 अपॉन ई. ठीक आहे. आता यानंतर 1 अपॉन ई लॉग 1 अपॉन ई च्या जागेवरती मी असं लिहितो ई रेस टू -1 म्हणजे खालचा जो 1 अपॉन ई चा रेस टू 1 होता तो वरती गेल्यानंतर निगेटिव्ह झाला. असं का केलं कारण सिम्प्लिफिकेशन मध्ये असं होणार आहे ई रेस टू -1 आहे म्हणजे लॉगच्या प्रॉपर्टीनुसार हा -1 पुढे घेऊ शकतो म्हणजे -1 अपॉन ई येणार इथं. आणि हे जर -1 अपॉन ई आलं तर इथं शिल्लक राहिलं फक्त लॉग ई आणि लॉग ई ची व्हॅल्यू किती असते 1
म्हणजे इथं आन्सर आलं -1/e. म्हणजे एफ ऑफ 1/e म्हणजे थोडक्यात मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज -1/e. लक्षात आले? म्हणजे बघा स्टेप्स त्याच आहेत. स्टेप्स मध्ये काय बदल केलाय का आपण? नाही. फक्त मागच्या एक्झाम्पल मध्ये काय झालं की 2 तुम्हाला व्हॅल्यू मिळाल्या, दोघांची व्हॅल्यू सेपरेटली पुट करून एक्स मॅक्सिमम एक मिनिमम मिळाली, बरोबर का? इथं तसं नाहीये. इथं काय असणार आहे, इथं एकच व्हॅल्यू मिळाली, तीच व्हॅल्यू तुम्हाला पुढं पुट करायची. ठीक आहे, आता हे व्यवस्थित लिहून घ्या. त्याचबरोबर आता होमवर्क पण सांगतो तुम्हाला लगेच. इथं होमवर्क कसं आहे, एक्झरसाइज 2.4 त्यातला क्वेश्चन नंबर 9 आहे, तो पूर्णपणे सोडवायचा. त्यातला हा पहिला आणि दुसरा ह्याच्या अगोदर जो घेतलाय तो पहिला क्वेश्चन मी सोडवून दिलेला, आणि त्यातलाच हा एक क्वेश्चन आहे. असे 2 क्वेश्चन मी सोडवून दिले. मग त्याच्या बेसिस एक्झाम्पल आहेत, लक्षात घ्या. खूप सोपे आहेत. स्टेप्स फॉलो करा, फक्त व्यवस्थित सोडवा. ऑल द बेस्ट.